रविवार म्हटला की आपल्या सगळ्या गृहिणींचं काम ना रोजपेक्षा 4 पटीने वाढलेलं असतं. मुलं घरी असतात, मिस्टर घरी असतात. बऱ्याचदा बऱ्याच गावांचा ना रविवारी बाजार असतो, जसा आमच्या गावाचा असतो. किंवा होममेकर असू द्या किंवा वर्किंग वुमन, प्रत्येकाला आठवडा हा सुखकर जाण्यासाठी ना, तर आपल्याला भाज्या, दळण हे सगळं रविवारी करून ठेवायचं असतं. आणि रोजची कामं तर ती वेगळीच आणि त्यासोबतच प्रत्येकाच्या जेवणाच्या आवडीनिवडीही जपायच्या असतात. सगळेजण झोपलेले होते तोपर्यंत मी बऱ्यापैकी आवरून घेतलं आणि ब्रश करत होते. दूध आलेलं होतं, चहा ठेवलेला होता आणि सोबतच मी पोहेही बनवून घेतलं. कारण मला जायचं होतं भाज्या घ्यायला आणि मला थोडी मिरचीही घ्यायची होती, कारण की माझं लाल तिखट बऱ्याच 2-1 महिन्यांपासून संपलेलं. पण ते दुकानावरून विकत आणलेली ती टेस्ट काही आवडत नव्हती, म्हणून ठरवलं की स्वतःच दळून घ्यावी थोडी मिरची. नंतर उन्नतीने अंघोळ केलेली आणि त्यानंतर तिने देव वगैरे स्वच्छ करायला घेतले, त्यांचीही अंघोळ करून घेतली. मी सगळ्यांच्या 1 ते 1.5 तास आधी उठलेली, की जेणेकरून सगळेजण उठल्यावर धावपळ होणार नाही आणि माझीही चिडचिड होणार नाही. आज मी सगळ्यांनाच मदतीला घेतलं होतं. तनिष्का घर झाडत होती, कपड्यांच्या घड्या करत होती. सोबत मिस्टरांना मी झाडांना पाणी द्यायला सांगितलेलं. तनिष्काला आणि मिस्टरांना व्हिडिओमध्ये यायला आवडत नाही, म्हणून मग मी त्यांची काही शूटिंग घेत नाही. बटाट्याचे पराठे करायचे होते म्हणून शिजायला म्हणजे मध्ये लावलेले आणि त्याच्याही 3 शिट्ट्या घेतल्या होत्या आणि लगेच मी थोडं वेळ कुकरची वाफ केल्यानंतर साल काढून घेतले, की बाजारात जाण्यापूर्वी थोडी पूर्वतयारी करून घ्यावी. उन्हासाठी मी लवकर जाणार होती, तरीही बाजारात जायला जवळपास मला 10 वाजलेच. उन्हासाठी ना मी सेपरेट ओढणी पण नेलेली. ऑलरेडी ड्रेसला ओढणी होती, पण सगळा गुंताच झालेला दोघांचा मिळून. गिलके ना ₹20 पाव होते, तर मी सगळ्यात आधी गिलके घेतलेले आणि तिकडेच फ्लावर बीट आहेत ना, त्यांच्याकडे पांढरे कांदे होते. बऱ्यापैकी त्यांनी 10-1 किलो ना विकत घेतलेले कुणाकडून तरी. मलाही पांढरा कांदा घ्यायचा होता, पण मला मार्केटमध्ये काही दिसलाच नाही, कारण की उन्हाळ्यात चांगला असतो पांढरा कांदा. आणि पहिल्यांदा मला मार्केटमध्ये ना म्हणजे बाजारात कढीपत्ता विकायला आलेला दिसला. मी आनंदाने ₹10चा घेऊन टाकला. पाव किलो गवार घेतली. सगळ्या भाज्या ₹20 पाव होत्या आणि काही भाज्या ₹15 होत्या. सुरुवातीला हा बाजार बघून ना मला जरा खूप असं इतकं भारी वाटायचं, की किती भाज्या घेऊन टाकू. आणि मी ना 2 वेळेस खूप भरभरून भाज्या घेतलेल्या, कारण की त्यावेळेस ₹10त 2 जुडी मेथी, कधी 3 जुडी मेथी मिळत होती. पण निवडायचा ना खूप त्रास होतो या सगळ्या भाज्या, म्हणून मग मी आता ते 2 वेळेनंतर ना जरा हुशारी केली, की नको बाबा एवढ्या भाज्या घ्यायला. जितक्या लागतात ना तितक्याच घ्यायच्या आणि उन्हाळ्यामुळे मी खूप कमी भाज्या घेतलेल्या. फळभाज्या जास्त घेतलेल्या. पालेभाज्या फक्त मेथी घेतलेली आणि कोथिंबीर घेतलेली. बाकीचं काहीच नाही घेतलं. आणि जवळ पण आमच्या घरापासून जवळ थोड्या भाज्या चांगल्या मिळतात इतर दिवशी, म्हणून मग मी काही जास्त मोहात पडले नाही. नंतर हा गावरानी लसूण मी ₹50त अर्धा किलो घेतलेला आहे. बारीक आहे, पण याची चव छान लागते भाजीमध्ये. निवडायला थोडा त्रास होतो, पण चवीमुळे मग मला हा आवडतो. नंतर कांदे घेतलेले 15 किलो मी ₹20 किलोप्रमाणे. आमच्या घराजवळ ₹30 किलो म्हणत होते, म्हणून मग मी जरा ₹20 मला कमी वाटले, तर मी 15 किलो जास्तीच म्हणजे यावेळेस घेऊन टाकलेले, नाही तर दरवेळेस 5 किलो अशी घेत असते. इथे ना शेतकरी डाळ, नंतर तांदूळ आणि बरंच धान्य म्हणजे विकायला घेऊन येतात रविवारी बाजाराच्या दिवशी. आणि मी ना बऱ्याच म्हणजे प्रत्येक रविवारी बघते यांच्या डाळची क्वालिटी ही चांगली आहे. तर मी यापूर्वी ना 1-1 किलो डाळ नेली होती तुरीची आणि मुगाची, मला छान वाटली, म्हणून यावेळेस मग मी 2 किलो बाजरी घेतलेली. यापुढेही काही डाळी लागल्या तर नक्कीच यांच्याकडून घेईल. पुढे आली तर मिरची विकायला होती. ही एक चपाटा होती, एक नागपूरची होती, एक पटना होती आणि एक कुठली होती आता मला एक्झॅक्ट ती आठवत नाही. यांच्याकडे बेडगी आणि काश्मीरी मिरची नव्हती, म्हणून मग मी फक्त 2च किलो मिरची घेतली.
की थोडं म्हणजे घरी वापरायला तिखट बऱ्यापैकी होऊन जाईल. नाशिकला गेल्यावरती अजून मी करून घेणार. नंतर घरी आली, ऊन तर खूप होतं. घरी यायला मला जवळपास 12 वाजलेले. बाजारात गेलं ना तर वेळ कुठे जातो समजतच नाही. आणि मग मी बटाटे किसून घेतले आणि पराठे करायला घेतले. सकाळी लवकर उठल्यामुळे एक फायदा झालेला होता की बरीचशी कामं सकाळीच झालेली होती. आता फक्त जेवण बनवायचं होतं. घर आवरून झाडून पुसून झालेलं होतं. पण नंतर मला असं वाटत होतं की पराठेही आधी बनवून गेली असती तर बरं झालं असतं. कारण ना उन्हातून आल्यावरती काही करायला नको असं वाटतं. मला ना दिवसभर घरी काम केलं ना तरी थकवा येत नाही, पण बाजारात थोड्या वेळी गेली मी 1-1.5 तास तरी असं वाटतं की मी खूप तिकडे थकून गेलेली आहे, खूप कामं केलेली आहेत. म्हणून ना मला हे सगळं जाण्याचा कंटाळा येतो. पण भाज्या घ्यायचा ना एक वेगळाच उत्साह असतो. मार्केटला ज्यावेळेस गेलो ना तर मला रविवारी ना मी मैत्रीण सोनाली आम्ही पंचवटीमध्ये जायचो. तुम्हाला बऱ्याचदा आम्ही व्हिडिओमध्ये मी दाखवलेलं आहे. तिथे छान असं सकाळीच भाज्यांचा जवळपास 6:30-7 वाजेपासून बाजार लागत असतो. 6 वाजता आम्ही फुलांच्या मार्केटमध्ये जायचो आणि तिथूनच नदीच्या काठावरून पंचवटीमध्ये जायचो. ते दिवस पण खूप वेगळेच होते. ते अनुभव पण खूप वेगळे होते आणि ते वातावरण ह्या सगळ्या गोष्टींना ना मी खूप मिस करत असते. लवकरच मी नाशिकला जाईल आणि तुम्हाला तो सगळा बाजार आणि मी स्वतःही तो अनुभव घेईल. ह्या भाजीला थोडी फोडणी दिली मी हिरवी मिरची, जिरं, मोहरी याची आणि कढीपत्ता बारीक चिरून घेतला होता. नंतर कणिक भिजली आणि पराठे बनवले आणि त्यानंतर ना मी कुठलीही शूटिंग केली नाही कारण की मी खूप म्हणजे उन्हामुळे थकली होती. ॲक्च्युली कामांमुळे मला कधी थकवा नाही येत, पण उन्हामुळे ना मला खूपच म्हणजे एक वेगळंच वाटत होतं आणि मग संध्याकाळी मी म्हणजे मध्ये थोडासा गॅप घेतलेला, आराम केलेला आणि उठल्यानंतर म्हणजे मी भांडी अशीच जमा करून दिलेली होती. गॅस ओट्याला अगदी कोरडा कपडा मारलेला होता आणि त्यानंतर ना खूप मोठा असा भांड्यांचा ढीग जमा झालेला होता. चहा घेतला आणि त्यानंतर ही सगळी भांडी मी घासून घेतली. रात्रीचं जेवण बनवण्यापूर्वी ना मला हे संपूर्ण म्हणजे किचन ओटा आधी स्वच्छ करून घ्यायचा होता. कारण की ना किचन ओटा जर स्वच्छ नसेल ना मग माझ्याकडून ना काम पटपट होत नाही. मग अधिकच अजून किचन ओटा खराब होत जातो. म्हणून मग मी सगळ्यात आधी जेही किचन ओट्यावरती भांडी पडलेली होती ती सगळी जमा केली, त्यातलं उष्ट काढलं आणि ती घासून स्वच्छ अशी पुसून वगैरे लावून दिली आणि त्यानंतर ना मग मी गॅस ओटा ना घासून घेतला. कधीतरी ना कामांची सुरुवात कुठून करावी हेच कळत नसतं आपल्याला. पण आधी ना म्हणजे सुरुवातीला असं वाटतं की इतकं पडलेलं आहे, आता सुरुवात कशी होईल? पटपट आवरलं जाईल की नाही? आणि रविवारी तर हे हमखास होतच असतं प्रत्येकाच्या घरी. खूप कमी कधीतरी असं घडतं की सगळं अगदी रोजसारखं नीटनेटकं झालेलं आहे. कारण की या दिवशी ना आपलं खूप काम वाढलेलं असतं. बरेच जण या दिवशी नॉनव्हेज खात असतात, त्याच्यामुळे त्यांनाही मसाला वाटणं, नंतर ह्या सगळ्या गोष्टी बनवताना बराच वेळ लागत असतो. रविवारी प्रत्येकाला वाटतं छान जेवण असावं घरी, कारण की सगळेजण घरी असतात म्हणून सगळेजण आराम करतात, पण आपली कामं वाढलेली असतात. आठवड्याभरासाठी भाजी निवडणं, ती व्यवस्थित फ्रीजमध्ये ठेवणं, नंतर कूट संपलं असेल, वाटण संपलं असेल, अनेक कामं अशी आपली असतात. आपण शनिवारीच जर व्यवस्थित एक नियोजन केलं ना, की ठरवून ठेवलं, की सकाळपासून संध्याकाळपर्यंत काय काय करायचं आहे, त्याची एक लिस्ट मनातच केली ना तयार, तर रविवारी आपल्याकडून नक्कीच 4 पटीने कामं होतात आणि आपल्याला त्याचा त्रासही होत नाही आणि कळतही नाही, की आपण इतकी सारी कामं करून टाकलेली आहेत. शनिवारीच रात्री ना मी 1 वाटी मुगाची सालासकट असलेली डाळ आणि 1 वाटी नागली नाचणी म्हणतात त्याला आणि नागली म्हणतात आमच्याकडे. ते दोघंही ना मी स्वच्छ पाण्याने धुवून घेतले होते आणि रात्रभर पाण्यात भिजायला ठेवले होते. कारण की मला दुसऱ्या दिवशी रविवारी रात्री ना जेवणाचं अगदी शॉर्टकट असा आणि हेल्दी असा मेनू हवा होता. म्हणून मग शनिवारीच मीही याची पूर्वतयारी करून ठेवलेली.
आणि 8 ते 10 मेथीचे दाणे दोघांमध्ये निम्मे टाकलेले. नंतर हे वाटण मी सकाळी ना वाटून घेतलं होतं आणि 2 तास बाहेर राहू दिलं. त्यानंतर मी लगेच फ्रीजमध्ये ठेवलेलं, कारण की उन्हाळा आहे त्यामुळे ते लवकरच म्हणजे खराब झालं असतं, म्हणून मग मी फ्रीजमध्ये ठेवण्याचा निर्णय घेतला. नंतर डोसे बनवण्यापूर्वी मी काय केलं, ज्यावेळेस मी भांडी घासत होती ना, तर त्यावेळेस मी हे म्हणजे जे डोसा बॅटर आहे ते बाहेर काढून ठेवलेलं आणि ते नॉर्मल टेम्परेचरवरती जोपर्यंत सगळं किचन वगैरे स्वच्छ झालं तोपर्यंत आलं. आणि त्यानंतर मी हे डोसे बनवून घेतले. आपलं डोसा तव्यावरतीच बनवले. आपल्याला खूप सारं जेवण बनवायचं नसेल, काही लाईट खायचं असेल, तर हा ऑप्शन छान आहे. यामध्ये मी हिरव्या डाळीचा वापर केलेला, नाहीतर आपण पिवळ्या मूग डाळीचाही वापर करू शकतो. त्याच्याने अगदी पिवळसर असे डोसे येतात हिरव्या डाळीचा वापर केल्यामुळे. हे जरा काळसर आणि लालसर दिसत आहेत नागलीमुळे, पण चवीलाही छान लागतात, कारण की नागलीत टाकल्यामुळे असं वाटू शकतं की चव कशी लागत असेल, पण मस्तच लागते. आणि यावरती आपण म्हणजे उत्तप्पासारखंही करू शकतो. म्हणजे वरून कांदा, चटणी, टमाटाही टाकू शकतो, किंवा या बॅटरमध्ये आपण म्हणजे ज्याही भाज्या ॲड करायच्या असतील तेही करू शकतो. पण मग मी फक्त प्लेन डोसे बनवलेले. बाजूलाच ना डोसे बनवतानाच ओल्या खोबऱ्याची चटणी बनवून घेतलेली. आणि क्रिस्पी होण्यासाठी ना यामध्ये मी अगदी छोटी वाटी ना रवा टाकलेला, मी विसरलेली. तर रवा नक्कीच टाका, कारण की रव्यामुळे जास्त क्रिस्पीनेस येतो. आणि पिवळी डाळ घेतली ना तर त्याच्यानेही छान असा क्रिस्पी डोसा तयार होत असतो. थोडंसं यात आपल्याला तांदूळ मिक्स करायचे असतील तर तांदूळही मिक्स करू शकतो. नेक्स्ट टाईम नक्कीच यामध्ये मी तांदूळ ॲड करेल. नंतर जेवण झालं, गॅस ओटाही आवरून झाला, भांडी आवरून झाली, किचनही आवरला आणि त्यानंतर ना दळण दळायला जायचं होतं. इथे ना रात्री 10पर्यंत चक्की सुरू असते आणि जरा लवकर गेलं ना तर खूप वेळ बसावं लागतं, म्हणून मग मी आता जवळपास 8:30-9 वाजता दळायला जात असते. एकदम रिलॅक्स असं मस्तच आपलं दळण दळलं जातं आणि म्हणजे खूप वेळही तिथे बसून राहावं लागत नाही. बाजारातून ना जी बाजरी आणली होती मी 2 किलो, ती संपूर्ण निवडून घेतली आणि ती दळायला नेत होती मी. आणि त्यानंतर ज्वारी, म्हणजे दादर आहे ही, शाळू किंवा दादर म्हणतात ना, ज्वारी जरा बारीक असते. तर ही पण मला 2 किलो दळून घ्यायची होती, कारण की आता मुलींना लवकरच सुट्ट्या लागणार आहेत आणि मी बराच म्हणजे सकाळ संध्याकाळ आता भाकरीच करणार आहे. त्यामुळे मग मी 2-2 किलो दळून घेतलेलं. दळण करण्यापूर्वी ना मी निवडूनच घेत असते, चाळून पण घेत असते, कारण की ना आपण कितीही स्वच्छ आणलं पण कधीतरी असं वाटतं. नाशिकच्या जिथून मी निलेशवरून घ्यायची ना, तर तिथे म्हणजे अजिबातच एक कणी काही खराब निघायचं नाही, म्हणून मग मी सुरुवातीला बऱ्याचदा निवडून घेतलेलं, काही निघत नव्हतं म्हणून तसंच दळायला द्यायची. पण इथे थोडंसं बघावंच लागतं एकदा तरी. ज्वारीमध्ये तर काहीच निघालेलं नाही, कारण की तीही दुकानातून घेतलेली होती. बाजरी तशी स्वच्छच होती, फक्त एक खडा निघालेला. नंतर गव्हाचंही दळण मला करून घ्यायचं होतं. 6 किलो गहू होते माझ्याकडे, तर तेही स्वच्छ करून घेतले आणि दळायला मी घेऊन गेलेली. शनिवारीच जर आपण ठरवून घेतलं ना, की उद्या आपल्याला रविवारी काय काय कामं करायची आहेत, काय गरजेचं आहे, किती महत्त्वाचं आहे, हे ठरवलं ना, तर त्यानुसार ॲटोमॅटिकली आपण ती कामं करत जातो. फक्त थोडंसं आधी नियोजन करावं लागतं. तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला मैत्रिणींनो, ते मला नक्कीच सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करायला नका विसरू आणि चॅनलला पहिल्यांदा आला असाल तर चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा. हे सगळं फ्री आहे. चक्कीवरती आल्यानंतर ना सगळ्यांचेच दळून झाले होते. अवघ्या 2 मिनिटात माझा नंबर लागलेला आणि बाजरी, गहू, ज्वारी यांचं संपूर्ण म्हणजे दळण माझं अगदी झटपट दळल्या गेलं.